नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अखेर आपली प्रतीक्षा संपली आणि तलाठी भरतीचा रिझल्ट आता लागलेला आहे की जे 36 जिल्हे आपल्या जिल्ह्यांमध्ये झालेली होती त्याच्यातनं फक्त आता आपल्या 23 जिल्ह्यांचा रिझल्ट लावण्यात आलेला आहे. उर्वरित जिल्ह्यांचा रिझल्ट होल्ड करण्यात आले कारण की तो पेसा क्षेत्रामध्ये येतो. तलाठी सरळ सेवा भरती 2023 जिल्हा न्याय गुणवत्ता यादी इथे दिसताना आपल्याला सर्व जिल्हे दिसतील, बट त्याच्यामध्ये 13 जिल्ह्यांना त्यांनी वगळलं आहे कारण की त्यांचा रिझल्ट अजून कोर्टाकडून अडकलेला आहे. तर आपण बघताना बघू शकतो की जी त्यांनी नोटीस दिली होती त्या नोटीसमध्येही त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं होतं. काय म्हणतं प्रसिद्धीपत्रक की महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 गुणवत्ता यादी आज दिनांक 5/1/2024 रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हा न्याय गुणवत्ता यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयातील अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा कायदा लागू 17 संवर्गातील सरळसेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका मधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र म्हणजे पेसा कायदा लागू असणाऱ्या 13 जिल्ह्यांमध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाचे मान्यतेने नंतर करण्यात येईल. म्हणजे नंतर करण्यात येईल. आता फक्त 23 जिल्ह्यातील निवड यादी तयार करून ती आता फायनल डिस्प्ले झाली. म्हणजे 13 जिल्ह्यांची राहिलेली आहे, 23 जिल्ह्यांची आलेली आहे. तर बघा कसे मार्क्स आपल्या विद्यार्थ्यांना मिळाले. 166, 110, 51, 123 हे जे मार्क्स आहेत मित्रांनो, हे नॉर्मलायझेशन होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता काही दिवसांनी तुम्हाला लवकरात लवकर कॉल लेटर येईन डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी आणि त्याच्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच आपल्याला त्यांनी सांगितलं की 28 फेब्रुवारीपर्यंत सर्वांना त्यांचं जॉईनिंग मिळून जाणार आहे. तर बघूया मग पुढचा अपडेट काय असणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर